नाशिकमध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत वडाळा पाथर्डी रोडवरील शरयूनगर दोंदेमळा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। बुक ऑफ लाईफ चर्च आणि समता रक्त केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तब्बल 80 नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली। युवकांसह महिला आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली। डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली रक्त संकलन करण्यात आलं। रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। या रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत होणार असून नागरिकांनी नियमित रक्तदान करावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं। नमस्कार, मी पास्टर डॉक्टर सुनील भालेराव, बुक ऑफ लाईफ चर्चचा पास्टर आहे आणि आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही आमच्या चर्चमध्ये समता ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या चर्चमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आज किती आनंदाची गोष्ट आहे की आज बरोबर 80 लोकांनी या चर्चद्वारे रक्तदान केलेले आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो की आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहे आणि आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी खूपशा लोकांनी बलिदान दिलेले आहे। आज आपण जसं स्वतंत्र भारतामध्ये आहोत, आमच्या सगळ्या लोकांनी आज रक्तदान केलेले आहे आणि आज ज्यावेळेस आपण रक्तदान करतो हे रक्तदान कितीतरी लोकांना जीवन देणारं ठरतं। मी तुम्हाला देखील आवाहन करेल की आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण काहीतरी आपल्या देशातील नागरिकांसाठी करूया, जेणेकरून आपला देश पुढे जाईल। आणि आम्ही एक छोटंसं पाऊल उचललेलं आहे जेणेकरून कोणाला तरी जीवन मिळेल आणि अशा प्रकारचे उपक्रम आम्ही प्रत्येक 15 ऑगस्टला राबवत असतो वेगवेगळ्या प्रकारे, जेणेकरून आपल्या देशाला आपण कुठल्या तरी पुढे नेऊ शकतो।